नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सोयाबीन पिकांवर येलो मोझॅक विषाणूचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे ऐन फलधारणेच्या काळामध्ये सोयाबीनची पानं पिवळी पडून गळून जात आहे। पाने गळून पडत असल्यामुळे सोयाबीनच्या पिकांची अन्न निर्मिती थांबत चालली आहे। त्यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे। नांदेडच्या नायगाव, मुखेड आणि बिलोली तालुक्यातील शेकडो एकर सोयाबीनच्या पिकावर हा प्रादुर्भाव आढळून आलाय। नांदेडमध्ये खरीप हंगामामध्ये सर्वाधिक पेरणी ही सोयाबीनची झालेली आहे। सोयाबीन पीक वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी हजारो रुपयांचा खर्च केलाय। मात्र आता येलो मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय। महादेव चिंतले, टाकळी तमा, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड या ठिकाणून शेतकरी बोलतोय। मागल्या अनेक वर्षापासून हा येलो मोजा ह्या मागल्या 3 वर्षापासून थोड्या प्रमाणात होता, पण या वर्षी तर त्याचा उद्रेकच झालाय। मागल्या 3 दिवसापूर्वी ह्या प्लॉटमध्ये फक्त 3-4% असणारा हा पिवळा रोग आज पूर्णतः 50% 4 दिवसामध्ये व्याप्ती घेतलाय आणि पुढच्या 4 दिवसामध्ये या आमच्या पूर्ण जमिनीमध्ये पूर्ण पिवळा रंगच पुढे दिसतो की काय असा प्रश्न झालाय। तर या रोगावर आम्ही अनेक कीटकनाशक आता ह्या 4 दिवसामध्ये 3 फवारण्या केल्या, तरी पण याच्यावर कुठल्याही प्रमाणात अटॅक सावरताना दिसत नाही।